लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करायची आहे का? 2 मिनिटात प्रक्रिया दाखवतो तुमच्या मोबाईल मधून फ्री मध्ये. परंतु रील महत्त्वाची त्यामुळे शेअर करायला आणि अशाच महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरायचं नाही. यासाठी ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. आल्यानंतर लाडकी बहीण बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी समोर दिलेला कॅप्चा कोड जो आहे 762771 तुमचा वेगळा असेल तो टाकून त्या ठिकाणी मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आहे आणि खालील OTP पाठवा हे जे बटन आहे त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP येईल. तो OTP टाकून तुम्हाला सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. परत वडिलांचा किंवा पतीचा तुम्हाला या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे आणि परत एकदा कॅप्चा कोड टाकून सेम प्रोसेस मी सहमत आहे वर क्लिक करून OTP पाठवा म्हणायचं आहे. त्यानंतर OTP येईल. OTP टाकायचा. OTP टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जात किंवा प्रवर्ग निवडायचा आहे. तुमची जी कोणती जात आहे, NT असेल किंवा तुम्ही SBC असाल किंवा तुम्ही OBC असाल, तुम्ही ओपन असाल, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग वर्ग, अनुसूचित जाती असेल, सर्वसामान्य, जो काही प्रवर्ग तो निवडा. त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित हे जे 2 प्रश्न आहेत ते ट्रिकी प्रश्न आहेत. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तुम्ही होय होय म्हणायचं आहे जर तुम्ही योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल तर. लक्षात घ्या, दोन्ही ठिकाणी होय होय म्हणायचं आहे आणि होय म्हटल्यानंतर खालील जो बॉक्स आहे त्यावर तुम्हाला टिक मार्क करायचे आहे आणि टिक मार्क करून तुमचा फॉर्म तुम्हाला सबमिट करा म्हणायचं आहे. सबमिट करा म्हटल्यानंतर अगदी पुढील काही 2-3 सेकंदामध्ये तुम्हाला असे पॉपअप मिळणार आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. त्यामुळेच रील शेअर करायला, फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.